नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील थकबाकीदार मालमत्ता कर भरत नसल्याकारणाने आयुक्त अमिता दगडे पाटील या स्वतः रस्त्यावर उतरून थकबाकीदारांकडे जाऊन त्यांच्या दारापुढे ढोल ताशे वाजवून त्यांना मालमत्ता कर भरण्यास सांगत आहेत. तसेच जे थकबाकीदार पैसे भरत नसेल त्यांची मालमत्ता सील करण्यात येणार असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार आहे. यावेळी त्यांच्या समवेत वसुली अधीक्षक मधुकर निकुंभे, चंद्रकांत उगले, किशोर बागुल, प्रणव शिंदे, रविकिरण पाटकरी, बापू मंगिटकर, अनिल साळुंखे आदींसह अधिकारी उपस्थित होते. यावेळी विराज टाईल्स येथील मालकाने थकीत असलेले मालमत्ता कराचा 4 लाखांचा धनादेश आयुक्तांच्या स्वाधीन केला. धुळे महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या प्रॉपर्टीज येतात, मालमत्ताधारक येतात, त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर थकबाकीची रक्कम आहे. 1 लाख आणि त्याच्यापेक्षा जास्तीची थकबाकी असलेले जवळजवळ हद्दवाढ भागातले 500 ओनर आहे आणि शहर भागातले पण 23 आणि 19 कोटी म्हणजे जवळजवळ 50 कोटीच्या आसपासची रक्कम आहे ज्यांच्याकडनं थकबाकी वसूल करणं अपेक्षित आहे. यावर्षी कुठल्याही हालतीमध्ये शास्ती माफी होणार नाही आहे. त्यामुळं तो वसुलीचा जो हे आहे, आता दुर्दैवाने आयुक्तांना पण बाहेर पडायला लागतं. यापुढे ही कारवाई अशीच निरंतर चालू राहील. ज्यांना आपण जप्तीच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यांच्या 10 दिवसामध्ये ऑक्शनची प्रोसिजर पण आम्ही स्टार्ट करणार आहोत. या ऑक्शनमध्ये कुणी सहभागी नाही झालं तर या लोकांच्या याच्यावर मालमत्तेवर महानगरपालिकेचं नाव लागेल आणि ते नाव तोपर्यंत असेल जोपर्यंत ती थकबाकी क्लिअर होणार नाही. त्यामुळे यापुढे ही प्रक्रिया निरंतर चालू राहील. 1 तारखेला हे जे बिगेस्ट डिफॉल्टर आहे 50,000च्या वरचे, त्यांची सगळ्यांची नावं आम्ही पेपरमध्ये पण जाहीर करणार. मॅडम, आज जे कारवाईला आले तर आतापर्यंत आता किती लोकांवर आज कारवाई करणार आहे आणि कोणावर किती बाकी? आज आता जवळजवळ 10 लोकांवर, तरी माझं टार्गेट आज 10 जणांचं आहे. तर काही हॉटेलचे जागा आहेत तर तिथे वसुली खूप दिवसापासूनची बाकी आणि त्यांनी काही रिस्पॉन्स दिलेला नाही आहे. तर या लोकांवर आम्ही कारवाई करतो. 5 लाख आणि त्याच्या वरच्या रकमा आहेत काही जणांकडे, त्याच्या खालच्या पण रकमा आहेत. तर मोठ्या प्रमाणावर टॅक्स ज्या ज्या प्रॉपर्टीचा थकीत आहे तिथे तिथे आम्ही जाऊन प्रत्येक ठिकाणी आम्ही वसुली करणार. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.